नमस्कार. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ यांच्यातर्फे साई औदुंबर सोसायटीमध्ये घनकचरा व्यवस्थापनावरती एक वर्कशॉप तयार केलं होतं आणि त्याचा प्रोजेक्ट चेअरमन होते राजेश भावसार, जे आमचे पब्लिसिटी रिलेशन ऑफिसर आहेत रोटरी क्लब अंबरनाथ नॉर्थचे. तुम्ही इथे बघताय, इथे 7 वाराचे 7 ड्रम केलेले. हा सोमवार आहे, हा मंगळवार आहे, हा बुधवार आहे, हा गुरुवार आहे, हा शुक्रवार आहे, शनिवार आणि हे रविवार. त्या 7ही ड्रममध्ये झाडं लावलेली आहेत आणि जो काही ओला कचरा असतो, भाजीपाला वगैरे त्याचा सगळा कचरा हा प्रत्येक वारी प्रत्येक घर तिथे टाकले असतं. इथे कुठेही वास येत नाही, कुठेही घाण नाही, कुठेही प्रकारची दुर्गंधी येत नाही, माशा नाही, चिलटा नाही. अतिशय उत्कृष्टरित्या साई औदुंबर सोसायटीने हे केलेलं आहे. या ड्रममध्ये आपल्या घरातलं जे काही शिळं अन्न असतं, उरलेलं अन्न असतं, ते अन्न ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते फक्त झाकून ठेवलेलं आहे. याचा अर्थ की त्याच्यात डास, माशा, चिलटं होऊ नये म्हणून त्या बायो सॅनिटायझरचं पाणी टाकलेलं आहे. तर अशा रीतीने या हिरवा कचरा म्हणजे भाज्यांची पाने, देठे, फळभाज्या, फळांच्या साली, टमाटा, बटाटा, कांदा, या सर्व याची वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट साई औदुंबर सोसायटीने केलेलं आहे. माझं लोकांना विनंती आहे माझी की सर्व सोसायटीमध्ये हा प्रकल्प राबवावा आणि रोटरीला तुम्ही मदत करावी आणि तुमच्या सोसायटीचा आवार स्वच्छ ठेवावं आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम सॉल्व करावा अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. मी रोटरी क्लबचा माजी अध्यक्ष, अंबरनाथच्या रोटरी क्लबचा अध्यक्ष विनायक डोंगावकर, साई औदुंबर सोसायटीमधून बोलत आहे. धन्यवाद.